नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक मालदे आणि आज आपण पाहत आहोत खरीप हंगाम 2023च्या पीक वितरणाच्या संदर्भात माहिती। शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी यांना 2023चा खरीप हंगामातील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। परंतु आपण पाहिलं असेल की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असला तरी राज्यातील असे अनेक शेतकरी आहे, एकाच गावात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला प्रश्न पडतो की मला विमा का मिळाला नाही, इतर शेतकऱ्यांना मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेकडे पाहत असताना प्रधानमंत्री फसल विमा योजनेची माहिती घेत असताना असं लक्षात येतं की शेतकरी मित्रांनो, फक्त पीक विमा भरून चालणार नाही, तर पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही पिकाचं नुकसान ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुमच्या पिकांच्या तक्रारी, रीतसर तक्रारी पीक विमा कंपनीकडे करणे गरजेचे आहे, ज्याला आपण क्लेम करणे असे म्हणतो। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक कारण कुठलेही असो, अवेळी पाऊस असेल किंवा अतिवृष्टी असेल, वादळ वारे किंवा जेही नैसर्गिक आपत्ती असते, ज्या आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान होते, या नुकसानीची तक्रार पीक विमा कंपनीकडे करणे गरजेचे असते। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये पिकांच्या तक्रारी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केलेल्या होत्या आणि पीक विमा प्रतिनिधींनी ज्यावेळेस त्यांच्याकडे पीक विमा कंपनीच्या तक्रार पोहोचल्यानंतर, पीक विमा कंपनीकडे तक्रार पोहोचल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा प्रतिनिधी यांनी पंचनामे केलेले आहे, स्थळ पाहणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा क्लेमचा विमा मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फक्त पीक विमा भरून चालणार नाही, तर पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतातील पिकाची रीतसर तक्रार पीक विमा कंपनीकडे करणे देखील गरजेचे असते। तर शेतकरी मित्रांनो, आता देखील तुम्ही यावर्षी ज्यावेळेस पीक विमा फॉर्म भरणार आहे, म्हणजेच खरीप हंगाम 2024चे पीक विमा फॉर्म सध्या भरणे चालू आहे, ज्यामध्ये शेतकरी यांनी पीक विमा फॉर्म भरताना काळजी घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, यावर्षी फॉर्म भरत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही कागदपत्रे आपण पीक विमा फॉर्म भरताना देत असतात, शेतकरी आपला आधार कार्ड, त्यानंतर 7/12, त्यानंतर बँकेचं पासबुक पीक विमा फॉर्म भरत असताना देत असतो। तर यावेळेस तुम्ही लक्षात असू द्या की तुमचं जे काही पासबुक असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर 7/12 असेल, यावरती जे तुमचं नावाचं स्पेलिंग असेल किंवा तुमचं मराठीमध्ये नाव असेल, हे स्पष्ट असायला पाहिजे व योग्य असायला पाहिजे। 7/12वर वेगळं नाव, बँक पासबुकवर वेगळं नाव, आधार कार्डवर वेगळं नाव, यामध्ये थोडी देखील तफावत असली तर बरेच फॉर्म हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून रिवाइड केले जातात, जे पुन्हा वापस पाठवले जातात, जेणेकरून यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असताना ही काळजी देखील घ्यावी। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विमा फॉर्म भरला म्हणजेच काम संपलं असं नाही, तर पीक विमा फॉर्म भरल्यानंतर जे पिकं तुम्ही पीक पेऱ्या प्रमाणपत्रावरती दाखवता त्या पिकाची तुम्हाला ई पीक पाहणी करणे देखील गरजेचे असते। शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की दरवर्षी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केली जाते, परंतु बरेच सारे शेतकरी पीक विमा भरल्यानंतर ई पीक पाहणीकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे पीक विमा फॉर्म भरणे, त्यानंतर ई पीक पाहणी करणे आणि ई पीक पाहणी झाल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या शेतातील पिकाचं नुकसान होतं, तर हे पिकाचं नुकसान झाल्यानंतर तुम्हाला रीतसर कंपनीकडे तक्रार करणे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यावरच तुमचा पीक विमा मंजूर होईल की नाही हे पाहिलं जातं। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे खरीप हंगाम 2023चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्याची काय कारणे असू शकतात व यावर्षी पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याविषयी अगदी थोडक्यात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की आपण या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन नेहमी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।